तुळजापुरात भाजपनं ड्रग्ज तस्कर विनोद गंगणेला थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे। राज्यभरात गाजलेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात विनोद गंगणेला अटक झाली होती आणि तो काही दिवस जेलमध्ये होता। सध्या जामिनावर बाहेर असलेल्या गंगणेला भाजपनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। विनोद गंगणेच्या उमेदवारीवरून विरोधकांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। तर जनतेनं गुन्हेगाराला धडा शिकवावा अशी मागणी ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे लिंबाळकरांनी केली। धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये ड्रग्ज सारखं अतिशय म्हणजे ज्याच्यानं पिढी बर्बाद होणार आहे अशा पद्धतीचं व्यसन त्या ठिकाणी आणलं जातंय। मला वाटतंय अशा व्यक्तीला जर भारतीय जनता पार्टी उमेदवारी देत असेल तर हे अतिशय दुर्दैव आहे देशाचं, राज्याचं। लोकांना लोकशाही मार्गाने दिलेल्या मताच्या अधिकारातनं आहे आणि तो मताचा अधिकार लोकांनी वापरावा आणि अशा व्यक्तीला खड्यासारखं उचलून बाहेर काढावं असं नम्र निवेदन मी महाराष्ट्रातील जनतेला करतो।